तुम्ही ऐकलं असेल दरबाई साहेब, इथं येताना मी असा शब्द वापरला, विचारपीठावर वरती बोलू. हा काय शब्द आहे म्हणजे लोकांचं लक्ष नसेल. व्यासपीठ नाही म्हणाला बरं का, विचारपीठावर. दुर्दैवानं विचारायला घालवलंय. संविधानाचं रोज किल्ली उडवली जाते, अशी माणसं राज्यकर्ते आहेत आपल्याकडे आता. आणि म्हणून आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की माणूस म्हणून जगण्याचा हक्क ज्यांनी मिळवून दिला, मतदानाचा हक्क ज्यांनी मिळवून दिला, त्यात सुप्रीम कोर्ट सुद्धा विचित्र वागतंय. म्हणजे त्यांनी त्या बंगालमध्ये 30 लाख लोकांना मतदानाचा अधिकार हा काय मोठा मूलभूत अधिकार नाही. तर तो मूलभूत अधिकार नाही हा शब्दच मोठा पाखंडी शब्द वाटतो. मी पाखंडी शब्द वाटतो. पाखंडी आणि पाठ पुढे गेली तशी खूप पाखंडी सध्या सगळे बसलेले आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी अंतर्मुख व्हायला पाहिजे. आपण एक बघा, आम्ही 2024ची निवडणूक संविधानाच्या रक्षणासाठी लढवली. आज रोज विभंजनकारी विचार मांडले जातात. जात धर्म पंथ माणुसकी त्याची ठरवलेली आहे सगळीकडे. माणूस म्हणून जगण्याला मिळत नव्हता आम्हाला, म्हणून आम्हाला जन्माला. माणूस म्हणून जगण्याचा हक्क बाबासाहेबांनी मिळवून दिला. तो अधिकार आपण सांभाळला पाहिजे, तसाच तो पुढे गेला पाहिजे. आणि म्हणून विचारपीठावर मी माझं मनोगत थांबवतो. विचारानं पुढे जाण्याची गरज आहे, विवेकानं पुढे जाण्याची गरज आहे, अविवेकाने नाही, अविचारीपणानं नाही. एवढं त्या निमित्तानं सांगतो. आपली श्रद्धांजली वाहतो, भावांजली वाहतो. बाबासाहेब शपथ घेतो, तुमच्या संविधानासाठी आम्ही आजन्म लढत आहोत.